रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. मी प्राध्यापक स्वप्नील लाळगे, MSc ॲग्रिकल्चर. शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी आपण एका खास महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयावरती आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक अजिंक्य रासकर, MSc ॲग्रिकल्चर. आजचा शेतकरी बांधवांसमोर भेडसावणारा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाढती उष्णता. शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपला कार्यक्रम आहे शेतकरी बांधवांसाठी आयोजित केलेला खास रामा ॲग्रोटेकने, तर तो जो कार्यक्रम आहे तो आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनो आपला सर्वांचं खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज ज्या पद्धतीने आपण सरांना सांगितले की ज्वलंत विषय, कोणता ज्वलंत विषय आहे तर उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करणं. आता नेमकं ह्या उष्णतेमुळं पिकांमध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर शेतकरी बांधवांना आपण बघतोय अगदी तरकारी पिकांपासून अगदी आपल्या ऊसापर्यंत सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येतोय तो उष्णतेमुळे येतोय. अगदी 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि अशा तापमानामुळं पिकांची होणारी जी हानी आहे ती अतोनात हानी आपल्याला जर टाळायची असेल तर नक्कीच हा जो एपिसोड आहे तर तुमच्यासाठी एक पर्वणी आहे शेतकरी मित्रांनो. तर याचा लाभ तुम्ही अवश्य घेतला पाहिजे. शेवटपर्यंत तुम्ही एपिसोड पहा, नक्कीच याचा फायदा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या शेतीमध्ये होणार आहे, त्यात काही प्रश्नच नाही. शेतकरी मित्रांनो, जसं आपण पाहतोय की उन्हाचा जो काही जोर आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. आत्ता मेमध्ये आपण आहे, मेमध्ये उष्णतेचा जो काय काहूर आहे तो वाढत चाललेला आहे. यंदाचं वर्ष हे एल निनो वर्ष आहे. एल निनो वर्ष म्हणजे काय राहतं की त्याच्यामध्ये उष्णतेचा जो प्रभाव आहे तो जास्त असतो, पाऊसमान कमी होणार आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला जे काय रामा ॲग्रोटेकचं आमचं कस्टमर केअर आहे त्यामध्ये जे काही शेतकरी बांधवांनी स्वतः कॉल करून त्यांची जी मागणी आहे की आम्हाला बाबा उष्णतेपासून पिकांचं कसं संरक्षण करायचं त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं, त्यासाठी शेतकरी बांधवांच्या खास मागणीस्तव आपण हा कार्यक्रम या ठिकाणी हा जो एपिसोड आहे तो करत आहोत. सर, आपण बघतोय एकीकडं ऊन वाढतं आहे आणि दुसरीकडं शेतकऱ्याचं जे स्वप्न आहे ते जळत आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आता आपण या ठिकाणी बोलू. तर सर, निश्चितप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की हे ऊन वाढत चाललेलं आहे, पण नेमकं हे वाढतं जे ऊन आहे तर प्रत्येक शेतकरी अगदी लहान शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत अगदी मका पिकापासून ऊस पिकापर्यंत अगदी फळबागांपर्यंत शेतकऱ्यांना जो भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे उष्णतेचा प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही उष्णता नेमकी का वाढते आहे बरं, किंवा ही उष्णता जर आपल्याला रोखायची असेल, ह्या उष्णतेपासून आपल्या पिकांचं जर संरक्षण करायचं असेल शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला निश्चितपणाने कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत तर ते आपण ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. सर, दिवसेंदिवस ही उष्णता वाढत चाललेली आहे. आपण पाठीमागच्या 2-4 वर्षापूर्वी जर पाहिलं तर टेम्परेचर, आपल्या इथलं टेम्परेचर बऱ्यापैकी एक 37-38 डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं. पण ह्या वर्षीचा जर उन्हाळा आपण बघतोय तर हे टेम्परेचर अगदी 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे. आणि ही तर मे महिन्याची सुरुवात आहे. अगदी मेच्या 20 तारखेपर्यंत हे जे टेम्परेचर आहे ते 46 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल. जर बघितलं आपण तर अमरावती, अकोला किंवा चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये आताचंच टेम्परेचर हे 46 डिग्री सेल्सिअस आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी आपल्या पिकांची काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? सर, यावरती उपाय म्हणजे उष्णतेपासून जर आपल्याला संरक्षण करायचं म्हटलं तर प्रभावी उपाय जो आहे तो आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. तर त्या पाणी व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जे सध्या पाण्यानं पाणी देत आहे त्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ठिबक सिंचनला महत्त्व द्यावं, जेणेकरून ठिबक सिंचनामध्ये जे पाणी येतं ते जमिनीत तर ओलावा तर देतच, तुमच्या पाण्याची 50 ते 70% पाण्याची बचत होते. पण जे मुळाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जमिनीची जी उष्णता आहे किंवा तापमान आहे ते जवळजवळ 10 ते 15% कमी सुद्धा करतं. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे की ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर शेतीसाठी केला पाहिजे. पण खरं तर शेतकरी बांधवांनी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे सिंचन आहे किंवा जे शेतीला आपण पाणी देतोय ते सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारनंतर देणं गरजेचं आहे. म्हणजेच सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये किंवा दुपारनंतर 4 ते 7 या वेळेमध्ये जर पाणी दिलं तर ते शेतीसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कारण की उन्हाळा वाढतोय आणि ह्या उष्णतेच्या काळामध्ये जर आपण ऊसासारख्या पिकाला जर दुपारच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या
वेळी जर पाणी दिलं तर ऊसामध्ये रेड रॉट सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय. सर निश्चितप्रमाणे शेतकरी बांधव हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर पाण्याचे शेड्यूल हे फॉलो करतीलच, पण त्याचबरोबर मल्चिंगसुद्धा हे एक प्रभावी उपाय असू शकतो असं मला वाटतं. कारण की मल्चिंग म्हणजे काय, तर आपल्या शेतामध्ये असणारा जो पालापाचोळा आहे त्याचं आच्छादन आपण काय करतोय, बऱ्यापैकी मल्चिंगचा वापर हा फळबागांमध्ये केला जातोय. मग मल्चिंगसाठी आपण तुम्ही ऊसाचं पाचट वापरू शकता किंवा तुमच्या शेतातील तण जे आहे ते आपण वापरू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय किंवा प्लास्टिकचं आच्छादन आता आलेलं आहे की ब्लॅक पेपर शीट्स असतील किंवा सिल्वर शीट्स असतील, तर त्याचा वापर करून त्याच्यामुळं काय होतंय सर की जमिनीचं जे टेम्परेचर आहे ते जमिनीचं टेम्परेचर जवळजवळ 5 ते 10% कमी आज झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि जर जमिनीचं टेम्परेचर जर कमी झालं तर निश्चितप्रमाणे मुळांचं कार्य हे व्यवस्थितपणे त्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित चालणार आहे. कारण जर वरचं टेम्परेचर वातावरणाचं टेम्परेचर जर वाढलं तर परिणामी मातीचं देखील टेम्परेचर वाढणार आहे. आणि टेम्परेचर वाढल्यामुळं काय होणार आहे तर मुळांची जी क्षमता आहे, मुळांची जे कार्य करण्याची क्षमता आहे ते निश्चितप्रमाणे काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि कमी झाल्यामुळं याचा जो परिणाम आहे तो ओव्हरऑल तुमच्या पिकावरती झालेला तुम्हाला बघायला मिळतो. मग शेतकऱ्यांना वाटतं की मी भरपूर पाणी देतोय, 2 दिवसाला पाणी देतोय, भरपूर पाणी देतोय, तरी देखील माझं जे पीक आहे ते एकदम सुकलेलं दिसतंय किंवा त्याच्यावरती काळोखी नाही आहे. तर त्याचं कारण हेच आहे की आपण सिंचनाचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे केलं पाहिजे. मल्चिंगसारख्या पद्धतींचा वापर आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर जो मुद्दा आपण घेतला आता, त्याचबरोबर जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडचे जे शेतकरी बांधव आहेत ते बऱ्यापैकी तरकारीला प्रेफरन्स करतात, तरकारीला पुढं करतात. तर तरकारी पिकांमध्ये जर आपण बघितलं तर तरकारीमध्ये पण उन्हाचा जास्त त्रास होऊ शकतो. तर ते पिकं कशी असतात, हलकी असतात, त्याची मुळं पण हलकी असतात. सो आपल्याला त्यासाठी काय करता येईल तर तरकारीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त शेडनेटला प्रेफरन्स द्या, जेणेकरून जे टेम्परेचर तुमचं 35 डिग्रीच्या वरती चाललंय ते टेम्परेचर जर कमी झालं तर तुम्हाला त्याचा फायदा, जे काही तरकारी पिकं असतील, तुमचे टोमॅटो असेल, भाजीपाला जे काय असेल, तर त्या पिकांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वनस्पतीच्या वाढीमध्ये मुळांचं जे कार्य असतं तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. आपण बघतो की जनरली वनस्पतीच्या वाढीसाठी एक 15 ते 30 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान योग्य आहे. म्हणजे एवढ्या तापमानामध्ये वनस्पती स्वतःची वाढ किंवा विकास हे व्यवस्थितपणे होत असतं. पण हे जे वाढतं टेम्परेचर आहे की अगदी आपण मगाशीच म्हटलं की 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे, त्याच्यामुळे नेमकं काय झालेलं आहे तर वनस्पतीमध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट वाढलेला आहे. म्हणजे ट्रान्सपिरेशन म्हणजे थोडक्यात काय की वनस्पतीमधलं पाणी निघून जाते आणि वनस्पतीमध्ये पाणी निघून जाते, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, हे पाणी कुठून निघून जाणार आहे किंवा हे जे पाणी आहे ते मुळांच्या मार्फत शोषलेलं पाणी हे वनस्पतीमधलं निघून जाते. आणि हे जर पाणी जर असंच निघून गेलं तर परिणामी जमिनीतील पाणी काय होणार आहे, संपणार आहे. आणि जमिनीतलं जर पाणी संपलं तर काय होणार आहेत की मुळं जी आहेत ती पाण्याचं ॲब्सॉर्प्शन करायला असमर्थ राहणार आहेत. जमिनीमध्ये जर पाणीच नसेल तर मुळं कशाचं ॲब्सॉर्प्शन करणार, मुळं पाणी शोषून घेऊ शकणार नाहीत. परिणामी काय होणार आहे तर ते झाड जळून जाणार आहे, मरून जाणार आहे. मग ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी एक फवारणीचा वापर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये सर तुम्हाला सांगता येईल का अशा आपले कोणते प्रोडक्ट आहेत क्राम ॲग्रोटेकचे की त्याच्या माध्यमातून त्या प्रोडक्टची फवारणी किंवा त्या प्रोडक्ट आपण पाट पाण्याद्वारे किंवा ठिबकद्वारे किंवा स्प्रिंकलर इरिगेशन थ्रू त्या शेत जमिनीला दिले किंवा त्या पिकाला दिले तर त्याचा फायदा ह्या उन्हाळ्याच्या किंवा ह्या उन्हापासून पिकांना होणार आहे. सर तुम्ही जे म्हटला की यासाठी उपाय काय, यासाठी कोणत्या प्रकारच्या आपल्याला फवारण्या घेतल्या पाहिजेत, तर सर रामा ॲग्रोटेक बरेच दिवस आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करत आहे. निश्चित. तर त्या कामामध्ये आमचं आपलं जे शेतकरी बांधवांना जे आत्तापर्यंत भरघोस उत्पादन किंवा जे काही फायद्याचे जे आपण प्रोडक्ट्स आणलेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जर कुठलं प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट, ज्याला आपण समुद्री शैवाळ म्हणतो, त्याचा आपण वापर केला पाहिजे. त्याचबरोबर रामा ॲग्रोटेकनं खास या ठिकाणी आपल्याला उष्णतेपासून अगदी सगळ्या फळपिकावरती असेल, ऊस असेल, तरकारी पीक असेल, जे काही पिकं असतील त्या पिकांवरती प्रभावी उपाय म्हणून या ठिकाणी एक प्रोडक्ट आणलेला आहे, ते आहे आर्थोसील. आर्थोसील काय करतं तर तुमचा जो मगाच्यापासून आपण जे मुद्दा मांडला की या ठिकाणी ट्रान्सपिरेशन म्हणजेच बाष्पीभवनाचा वेग वाढतोय, तर तो बाष्पीभवनाचा वेग जर आपण मंदावला तर तो वेग मंदावल्यामुळे पाण्याचं काय होईल, आपोआप त्या ठिकाणी स्टोरेज होईल, पाणी जास्त करून बाहेर पडणार नाही. त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची ते प्रोडक्ट्स आहे आर्थोसील.
आर आर्थोसिलमुळं एक प्रकारचं पानावरती लेअर तयार होतं. त्या पानावरती लेअर झाल्यामुळं उष्णता जे काही पाणी शोषून घेते त्याचं प्रमाण काय होतं, आपोआप कमी होतं आणि ते पाणी त्या झाडाला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होतं. बाष्पीभवनाचा रेट आहे तो कमी होतो. त्यासाठी हे तुम्ही प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट सांगितलं ते आणि दुसरं प्रोडक्ट महत्त्वाचं आर आर्थोसिल याचा वापर शेतकरी बांधवांना अवश्य केला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपले शेतकरी बांधव आहेत की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की आपल्या शेतामध्ये उन्हाळ्यापासून जर संरक्षण करायचं असेल तर रामा ॲग्रोटेकचं जे प्रोडक्ट आहे सीवीड एक्स्ट्रॅक्ट, त्याला ट्रेड नेम मोदक आहे, ते शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे. तसेच आर आर्थो सॅलिसिलिक ॲसिड की ज्याच्यामध्ये सिलिकॉन कंटेंट आहे त्याचा निश्चितप्रमाणे हा जो वापर केल्याने काय होणार आहे तर जमिनीमधली टेम्परेचर म्हणा किंवा बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यापासून वनस्पतींचं संरक्षण हे होणार आहे. सर, त्या आता जे आपण जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की हे वरून झाले, स्प्रे फवारणी झाले, त्याबरोबर आपल्याला मुळावरती काय करता येईल का? त्यासाठी रामा ॲग्रोटेकचं काय काम आहे का? एकदा माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा. नक्कीच सर, तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण वरून स्प्रे करू शकतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे वनस्पतीमधलं तर मुळांचं. बरोबर, मुळांनी जर पाण्याचं ॲब्सॉर्प्शन केलं नाही तर वनस्पतीचा वाढ आणि विकास होणार नाही, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर त्यासाठी रामा ॲग्रोटेकचं एक खास प्रोडक्ट आहे ते म्हणजे रूट मॅजिक, की ज्याच्यामध्ये ह्युमिक आहे. तर ते जर प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठल्याही पिकाला जरी दिलं तर निश्चितप्रमाणे मुळी तुमची चालू होणार आहे, बंद पडलेली मुळी चालू होणार आहे. रूट हेअर्स जे असतील त्यांचं काम ते प्रभावीपणे व्यवस्थितपणे करणार आहेत. थोडक्यात काय की वनस्पतीची पाणी ॲब्सॉर्प्शन करण्याची किंवा न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल किंवा मुळांना बळकटीकरण जर द्यायचं असेल तर त्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक. सर, अजून एक शेतकरी बांधवांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे उष्णतेमुळे खूप प्रमाणामध्ये फुलगळ होते. फुलगळ तर होतेच, पण त्याचबरोबर तरकारी पिकांमध्ये फुलधारणा ही कमी प्रमाणामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये रामा ॲग्रोटेकचं असं कोणतं प्रोडक्ट आहे का की जे शेतकरी बांधवांनी त्याचा वापर केल्यावरती फुलधारणाही मोठ्या प्रमाणात होईल तसेच फुलगळ होणार नाही? यासाठी सर काय सांगू शकाल का तुम्ही? निश्चित सर, आपण जो आता मुद्दा मांडला की महत्त्वाचं फुलांची सेटिंग होणं आणि फुलगळ कमी होणं, तर याच्यासाठी रामा ॲग्रोटेकनं खास उष्णतेपासून जे आपण म्हणतो की फुलगळ होते ते थांबवण्यासाठी आपण आणलेलं आहे कॅल्शियम आणि बोरॉनयुक्त कॅलबॉर. आपलं जे रामा ॲग्रोटेकचा कॅलबॉर आहे त्याची तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला हे जे दिसणारं प्रमाण आहे ते निश्चित कमी होणार आहे. आणि सर, फुलधारणेसाठी आपण काय वापरावं लागेल? फुलधारणेसाठी आपण रामा मॅजिक या ठिकाणी वापरतो. कळी ज्या फुलकळी जी आपण येते त्यासाठी रामा मॅजिक हे आपलं बेस्ट प्रोडक्ट आहे रामा ॲग्रोटेकचं. त्याची तुम्ही फवारणी घेतली तरी तुम्हाला जे काही फुलधारणा पाहिजे त्या पद्धतीत तुम्हाला सेटिंग झालेले दिसतील. सर, आता जे मुद्दा आपण फुलगळचा मांडल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर भेटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या ठिकाणी जर काळोखी जर वाढवायची झाली तर त्यासाठी आपल्याला रामा ॲग्रोटेकमध्ये कुठले प्रोडक्ट्स आहेत का, त्याबद्दल शेतकरी बांधवांना माहिती द्या. निश्चितप्रमाणे सर, अगदी मकेपासून ऊसापर्यंत अगदी फळबागेपर्यंत आपल्याकडं पिकाच्या काळोखीसाठी, ब्रांचिंगसाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी एकच पर्याय ते म्हणजे रामा ॲग्रोटेकचं स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड. तर हे दोन टॉनिकचं किंवा ह्या दोन औषधांचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते शेतकरी बांधवांनी जर आपल्या शेतामध्ये फवारलं तर त्यांना ह्या वाढत्या उन्हामध्ये देखील त्या ठिकाणी पिकांमध्ये बदल झालेला तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये वनस्पतींची वाढ असेल, त्या झाडाची वाढ असेल, त्याला झालेली फुलधारणा असेल, त्या झाडाला झालेली फळधारणा असेल, तसेच येणारं जे उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे याच्यामध्ये भरघोस बदल झालेला शेतकरी बांधवांना बघायला मिळेल. ते जास्तीत जास्तच उत्पादन तुम्हाला शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये मिळणार आहे. निश्चितप्रमाणे सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की वेगवेगळे स्प्रे आपण घेतले पाहिजेत, पण त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे की सर्वच पिकांमध्ये तण नियंत्रण असेल किंवा आंतरमशागत असेल तर हे एक उन्हापासून संरक्षण करायचं प्रभावी कारण असू शकतं का? तर त्याबद्दल काय सांगू शकाल सर? निश्चित सर, या ठिकाणी जर तणाचा आपण प्रादुर्भाव बघितला तर तण काय करतात, जे पिकाला जे पाणी लागतं त्याच्यामध्ये ते बरोबर सहभागी होतात, म्हणजे ते स्पर्धा तयार करतात जेणेकरून जास्तीत जास्त पाणी मुख्य पिकाऐवजी ते तण शोषून घेतात आणि त्यांना शोषून घेतल्यामुळे आपल्याला काय होतंय, पाणी कमी पडतं पिकांना. तर त्यासाठी तुम्ही तण नियंत्रण वेळेवरती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हणले जमीन भुसभुशीत असणं गरजेचं आहे का? जमीन भुसभुशीत असणं तेही गरजेचं आहे, कारण जमीन भुसभुशीत राहिली तर तुमची जमिनीमध्ये हवा खेळती राहील. हवा खेळती राहिल्यामुळं मुळांच्या वाढीला पण त्याचा फायदा निश्चित होणार आहे. नक्कीच सर, नक्कीच. सर, आता आपण सगळ्या मुद्द्यांवरती सखोल चर्चा केलीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा जो कळीचा मुद्दा राहतोय, ही उष्णता याच वर्षी का वाढते, याचं काय कारण आहे का?
निश्चितप्रमाणे अतिशय सुंदर प्रश्न सर तुम्ही विचारला. खरं तर वातावरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर वातावरणामध्ये 78% प्रमाण हे नायट्रोजनचं आहे, 21% प्रमाण ऑक्सिजनचं आहे आणि 0.03% जे आहे ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये 2025-2026 या वर्षामध्ये हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 1% वाढून म्हणजे 0.04 इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, मिथेनसारखे हे जे गॅसेस आहेत तर हे गॅसेस काय करतात की वातावरणामध्ये जी काय उष्णता आहे ते ट्रॅप करतात. म्हणजे काय, ही उष्णता धरून ठेवतात. त्याच्यामुळं अगदी संध्याकाळचे 7 जरी वाजले तरी उष्णता ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं तर ही उष्णता वाढते कशामुळं, तर हा एक वातावरणातील बदल आपण म्हणूयात, तर तो म्हणजे अल निनोचा परिणाम. अल निनोमुळं काय होतं आहे तर अल निनोमुळं जे उष्णतेचं प्रमाण आहे ते वाढतं आणि पर्जन्यमान हे कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि 2026 हे वर्ष म्हणजे चालूचं हे जे वर्ष आहे ते अल निनोचा प्रभाव असल्यामुळं या ठिकाणी ह्या वर्षी आपल्याला थोडंसं पर्जन्यमान हे कमी बघायला मिळतं आहे. IMDनं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं ह्या वर्षी फक्त 92% इतकंच पर्जन्यमान ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळंच याचं एक सुरुवात, कमी पर्जन्यमानाची सुरुवात म्हणूयात आपण. म्हणूनच मे महिन्यामध्ये इतक्या जबरदस्त उन्हाची दाहकता आपल्याला सोसावी लागते. बरोबर आहे सर. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर शेतकरी बांधवांना जे काही उष्णतेपासून आपल्याला पिकांचं संरक्षण करायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजेत आणि त्यासाठी जी योग्य माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच सर. शेतकऱ्यांनी स्वतःची देखील ह्या उन्हापासून काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी ही पिकांची काळजी तर घेतातच, जीवापाड त्या पिकांना जपतात, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांनी स्वतःची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण शेतीला पाणी वारंवार देतो किंवा आपलं पीक कोमुजू नये किंवा आपलं पीक सुकू नये, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी देखील आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अपटेक सारखा ठेवला पाहिजे. बाहेर जर तुम्ही पडत असाल तर तुम्ही डोक्यावरती कॅप घातली पाहिजे, गॉगलचा वापर तुम्ही केला पाहिजे. तर अशा पद्धतीने एक थोडे दिवस, एक 10-15 दिवस जरा उष्णतेचं प्रमाण जास्त सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाबरोबरच स्वतःची देखील काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण रामा ॲग्रोटेकचं हे ब्रीद वाक्य आहे, शेती तुमची खात्री आमची, परंतु शेतकरी राजाची देखील काळजी करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी स्वतःचं देखील काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ह्या भागामध्ये आपण उष्णतेचा आपल्या पिकांवरती होणारा परिणाम या विषयावरती सखोल चर्चा केली. मग त्यामध्ये जर पहिल्यांदा जर आपण बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन. शेतकरी बांधवांनी जर पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर निश्चितप्रमाणे ह्या उन्हापासून आपण पिकांचं आपलं संरक्षण करू शकतो. त्याचबरोबर मल्चिंग असेल सर, मल्चिंगसाठी शेतकरी आपल्या शेतातील तण असेल किंवा अगदी ऊसाच्या पाचटाचा वापर देखील आपल्या फळबागांमध्ये मल्चिंगसाठी करू शकतो. त्याच्या माध्यमातून अगदी 5 ते 10% देखील आपण टेम्परेचर कमी करू शकतो. सर बरोबर आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांमध्ये 2 आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपण सांगितलं फवारण्या. रामा ॲग्रोटेकनं आपल्यासाठी खास सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि या ठिकाणी कॅल्बॉर असेल किंवा त्याचबरोबर आपण आर्थोसिल जे महत्त्वाचं सांगितलं उष्णतेपासून संरक्षण, तेही प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजेत आणि आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण सांगितलेले आंतरमशागत आहे किंवा तणाचं जे स्पर्धा वाढते तण आहे ते तण कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे सगळे उपाय आपण जर बघितले तर ते शेतकरी बांधवासाठी खरोखर लाभदायक असणार आहेत. आणि शेतकरी बांधवांची जी खऱ्या अर्थानं मागणी होती की सर आम्हाला या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पिकांचं जे नुकसान होते त्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन किंवा आपण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून जे काम करतोय ते निश्चित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेतकरी बांधव त्याचा निश्चित लाभ घेतील आणि आपली स्वतःची समृद्धी करतील. आपण रामा ॲग्रोटेक परिवार यासाठीच प्रयत्न करत असतो की शेतकरी बांधवांचं जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी उत्पन्न वाढलं पाहिजे, त्या उत्पन्नातून त्यांचं जास्तीत जास्त चांगलं त्यांचं झालं पाहिजे. नक्की सर. आपण जे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी उष्णतेपासून पिकांचं संरक्षण या ठिकाणी जी माहिती दिली त्याबद्दल खरं तर तुमचं प्रथमतः आभार. धन्यवाद सर. आणि हे जे आपण जे माहिती दिली ती सर्व माझ्या शेतकरी राजांना चांगल्या पद्धतीने समजली असेल. जरी त्यांना अजून काही माहिती असेल तर त्यांना आपल्या रामा ॲग्रोटेकशी संपर्क करून माहिती उपलब्ध करून घ्यावी. नक्कीच स्वप्नील सर. तुम्ही देखील शेतकरी बांधवांना जे उष्णतेपासून पडलेले जे प्रश्न होते त्याच्याबद्दल अतिशय सविस्तरपणे विस्तृत माहिती या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिली. नक्कीच या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकाच्या वाढीसाठी किंवा पोषणासाठी निश्चितप्रमाणे होणार आहे. याचा उपयोग निश्चितप्रमाणे होणार आहे. याचा लाभ शेतकरी बांधव घेतील अशी मी आशा करतो. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जी माहिती दिली
ती गरजेची होती, ती संपूर्ण माहिती आपण दिलेलीच. फक्त एकाच पिकावरती आपण काम करत नाही, जेवढे आपल्याकडं अगदी पालेभाज्यापासून ऊसापर्यंत सर्व पिकांवरती आपण दर रविवारी 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांशी संपर्क साधत असतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी जास्तीत जास्त कशी माहिती द्यायची, जे सध्या ज्वलंत मुद्दे आहेत ते मुद्दे आपण पुढे धरून या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माहितीचा निश्चित शेतकरी बांधवांना लाभ होत असतो आणि रामा ॲग्रोटेक हेच महत्त्वाचं काम करतं की शेती तुमची खात्री आमची या माध्यमातून आपण तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध होत असतो. जर तुम्हाला यापेक्षा अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरशी सुद्धा संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला 24 तास आम्ही तुम्हाला उपलब्ध आहोत. तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधा, त्या गोष्टीवरती तुम्हाला त्या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देण्याचा आम्ही सर्वत्र प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला एखाद्या पिकाविषयी जर विस्तृतपणे माहिती हवी असेल तर निश्चितप्रमाणे तुम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती आमचं जे रामा ॲग्रोटेकचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्या यूट्यूब चॅनलवरती अगदी आजचा जर एपिसोड जर तुम्ही बघितला तर तो 40वा एपिसोड आहे. असाच एपिसोड प्रत्येक पिकांवरती अगदी लागणीपासून काढणीपर्यंत किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरती आपला एपिसोड जो असणार आहे दर रविवारी 12:30 वाजता. तर शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. तसेच आपला रामा ॲग्रोटेकचे जे ऑफिशियल चॅनल आहेत, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, तर याच्यावरती शेतकरी बांधवांनी माहिती घ्यावी. तसेच तुमच्या जर काय सूचना असतील त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. तर याचा देखील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.